अनाथाची माय कोण असते मी तुम्हाला सांगतो, अनुभवानं सांगतो. ज्यावेळेला आम्ही नवीन कीर्तन करायला लागलो त्यावेळेला लोकांनी आम्हाला एक ओवी सांगितली नाही, एक श्लोक सांगितला नाही. लोक आमचा धिक्कार करू लागले. सुखदेव महाराज याच काय दुराचारी, हा याच्या घरात कोणी माळकरी नाही, कुठं फेटा बांधून कीर्तन करायला लागलं. लोकांना काय काय वेळेला मंदिरात येऊ दिलं नाही, फेटा बांधण्यावर मंदिरात येऊ दिलं नाही. पण त्या वेळेला ज्ञानेश्वरीला जवळ घेतलं. ज्ञानेश्वरीची सेवा काही जीवनामध्ये घडली आणि घडवायची आहे, करायची आहे. तर अशा काळामध्ये बाबाजींना कीर्तनाला बोलवायचं. बाबाजी त्यावेळेला आमची अनाथाची माय झाली. ह्या लेकरांची माय कोण आहे, यानं कोण जमाल. लोक आम्हाला धिक्कार करायचे, शिव्या द्यायचे, नाव ठेवायचे, हे स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे आमची निंदा करायची. पण त्या काळामध्ये बाबाजीने उगाच फोन करायचं, काहीतरी निमित्त काढून अधिकार नसताना कीर्तनाला बोलवायचं. हे कोण करत. त्यांना विचारलं तर ते सांगतील की हे सगळं श्रेय, त्यांच्या जीवनाचं श्रेय तुम्ही कोणाला विचाराल तर ते सांगतील की महाराज मला आजपर्यंत माझ्या माऊलीनं सांभाळलं, इथपर्यंत जीवन आलं. धरितीच्या हाती संत कृपावंत, आणि बाबाजीने आमच्या हाताला पकडलं म्हणून आम्ही इथे. सगळ्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम आणि दया उत्पन्न होईल ही भावना चुकीची आहे. एखाद्याच्या मनामध्ये आपल्याविषयी कळवळ आहे. बाप गेल्याच्या नंतर असं हजार वेळेस वाटतं की बाप कीर्तनात असतातच. सगळे आज महाराष्ट्रामध्ये लोक बोलवतात. भगवान बाबांनी जवळ घेतलं, दृष्टी टाकली, सगळे येतात, पण जे बघण्यासाठी बाप पाहिजे ते नाही. तो बाप गेल्यानंतर बाबाजींनी बापाची कमी भासू दिली नाही. संप्रदायामध्ये बापाची सावली म्हणून आमच्या पाठीमागे उभा राहील. जो बाप पाहिजे सगळं बघायला, तो आज नाही, ते नाही. त्यांना बघायला पाहिजे होतं पण ते नाही. पण ते गेल्याच्या नंतर त्यांचं प्रेम जे बाबाजीवर होतं ते बाबाजींनी कधीही त्याच्यामध्ये खंड अशा प्रकारचा पडू दिलेला नाही. प्रत्येकाचं भाग्य नाही. सगळं ज्या वेळेला असतं, जे बघायला पाहिजे असतात ते नेमके नसतात. तर त्यांच्यानंतर बाबाजींनी हे प्रेम कायम ठेवलं. आमची आई झाले बाबाजी म्हणून माऊली ज्ञानोबाच्या प्रार्थना आहे की बाबाजींचं जीवन असंच आनंदाने बहरून जगाचं कल्याण त्यांच्या हाताने होत राहतं, एवढी मागणी. अनाथाची माय होणं सोपं नाही. हजारो दोष पोटामध्ये घालावं लागतात, लोकांचं बोलणं पोटामध्ये घालावं लागतं, लोकांचे कुठं कारस्थान पोटामध्ये घालावून पुढे चढावं लागतं. पारमार्थिक म्हणून घेणं सोपं आहे, पण पारमार्थिक होणं अतिशय कठीण आहे. आई होणं अतिशय कठीण आहे. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या मी प्रार्थना करू, सगळ्यांचं असंच प्रेम बाबाजींवर वाढत राहावं. साधू आहेत तोपर्यंत त्यांना डोक्यावर घेऊन आपण त्यांची सेवा केली पाहिजे. असो झालेली सेवा बाबाजीच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पण करून ज्ञानोबारायची कृपा अशी सर्वांना परमार्थ घडावा, शुद्ध आचरण घडावं ही प्रार्थना. ज्ञानेश्वर